आज बनवूया आपण हिरव्या वाटणाचं हिरवं चिकन। एकदम सोप्या पद्धतीत आहे। तर आता मी चिकन घेतलेलं आहे, हे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याचं वाटण एक तयार करून घ्यायचं आहे। तर वाटणासाठी मिक्सरचं एक भांडं घेतलंय मी। आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। तर हिरवी मिरची आपल्या तिखट प्रमाणे आपण घालायचं आहे। मी 4-5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे। तर आलं लसूण पण मी घालून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे काजू घालायचे आहेत आणि काजू घालताना आपल्याला सुकं खोबरं घालायचं। सुकं खोबरं मी 2-3 चमचेच घेतले, जास्त घेतलेलं नाहीये। आपण आता याच्यात कांदा घ्यायचा आहे। तर कांदा मी एक मोठा आकाराचा उभा चिरून घेतलेला आहे। कोथिंबीर भरपूरशी घालायची आहे, चांगला असा हिरवा रंग येईल चिकनला, आणि पुदिना घालायचा वाटीभर असा। आता हे सगळं घालून झाल्यानंतर आपण ह्याच्यात घालायचं आहे। तर आता बर्फाचे कडे घातले आणि आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर वाटण तयार आहे। आता चिकनला आपण हे वाटण लावून घ्यायचं आहे सगळं। तर आता मी सगळं जे वाटण आहे ते ह्या चिकनला लावून घेते। तर आता 2 चमचे दही घालायचे आपल्याला। दही घालून झाल्यानंतर आपल्याला लिंबाचा रस सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तर मी लिंबाचा रस घेते आता। तर पूर्ण अख्खा मी एक लिंबू घेतलेला आहे, त्याचा पूर्ण रस ह्या चिकनला लावून घेते। आता हा लिंबाचा रस मी घेतलेला आहे। आता आपण हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मग चिकन 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। चांगलं हे सगळं मिक्स होतं आणि चांगलं हे वाटण व्यवस्थित चिकनला व्यवस्थित मुरलं पण जातं। आता हे झालेलं आहे 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला चिकन आता फोडणीला देऊन घ्यायचं आहे। तर आधी गॅसवर कढई ठेवली, ती गरम करून घेतली। आता तेल घालायचं आहे, थोडे खडे मसाले घालायचे। खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घातली। एक कांदा घातलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे। तर आता मी हळद घालून घेते। जर तुम्हाला तिखट तुम्ही जास्त अजून खात असाल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता याच्यामध्ये। तर मी तर हळद घालून घेतली। हळद घालून झाल्यानंतर आपल्याला जे चिकन आपण मगाशी मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये, आणि ह्या वाटणामध्येच आपल्याला हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर पाणी वगैरे मी वापरलेलं नाही, फक्त ताटावर मी पाणी ठेवणार आहे। तर आधी पहिले हे मिक्स करून घेते वाटण, आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं, कारण मॅरिनेट करताना मीठ वगैरे मी लावलेलं नाहीये। आता मीठ घालून घेतलेलं आहे। आता मीठ घालून झालं ते व्यवस्थित आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये एक छोटा चमचाभर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। तर गरम मसाला घातल्याने छान टेस्ट येते हिरवा चिकनला। तुम्ही पाहिजे धने जिरे पावडर सुद्धा घालू शकता, पण मी फक्त गरम मसाला वापरलेला आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी हिरवी मिरची घातलेली मी वरून, कारण जर तिखट कमी असेल तर ती चांगली या चिकनला लागून जाते। हवं तर काळी मिरी पावडर थोडीशी घालू शकता तुम्ही याच्यामध्ये, तर तिखट खूप छान होतं। पण मी ती मिरची जास्त घातल्यामुळे मुलं सुद्धा खाणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त तिखट असं बनवलेलं नाही। आता झाकण लावायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे, आणि असंच हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। चिकनमध्ये पाणी घालायचं नाहीये, चांगलं असं सुकं चिकन करून घ्यायचं आहे हिरवं। तर हे बघा, ह्या पद्धतीत हे चिकन आता रेडी आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। तर तयार आहे हिरवं चिकन। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि एक छोटासा अमूल बटरचा तुकडा घालते। तर त्याने अजून छान टेस्ट येते हिरव्या चिकनला। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार आहे खायला हे हिरवं चिकन। तर आता हे मी काढून घेते। मस्त असं भाकरी चपाती बरोबर खायला खूप छान लागतं, आणि भाताबरोबर पण खूप छान लागतं। तर तयार आहे हिरव्या वाटणातलं हिरवं चिकन। सोबत मी तांदळाची भाकरी सुद्धा अशी गरम गरम केलेली आहे मस्त अशी। खूप छान लागतं हिरवं चिकन, आणि खूप छान म्हणजे असं वेगळी टेस्ट आहे मस्तच, आणि मला आवडतं हे चिकन। तर नक्की तुम्ही हे चिकन एकदा ट्राय करा, तुम्हाला हे चिकन नक्की आवडेल। आणि हे चिकन जर तुम्हाला आवडलं असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरा सुद्धा विसरू नका। आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।